Hi everyone, welcome to Wellness Phase podcast, and today we are shooting our sixth episode with Rituja here. Namaste. I am Mugdha Jadhav, and I'm Sharvari ma'am. yes, and we would like Rituja ma'am to introduce herself. Yes. थँक्यू. नमस्कार, माझं नाव ऋतुजा नराल. माझं शिक्षण BA इन सायकोलॉजी, मास्टर इन इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि डिप्लोमा इन स्कूल सायकोलॉजी. आणि राष्ट्रप्रथम ट्रस्ट ही पुण्यातली एक संस्था आहे. त्या संस्थेसोबत आत्ता शैक्षणिक ह्याच्यात काम करते आणि पुण्यातल्या अशा 2-3 सामाजिक संस्था आहेत त्याच्याबरोबर काम करते. त्याच्यानंतर अशी माझी एक ओळख सांगायला आवडेल की कोविडच्या काळात ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून कोविड केअर सेंटरला होते आणि कोविडच्या काळात ज्या लोकांची डेथ व्हायची त्या लोकांचा अंत्यविधी करायला कुणीही नातेवाईकांना परमिशन नव्हती. त्यामुळं मग वैकुंठात 4 दिवस त्या सगळ्यांचं काम करण्याचं काम केलं आहे आणि पुण्यातल्या वस्तींमधल्या भागात म्हणजे स्लम एरियामधल्या मुलांसोबत आत्ता आम्ही काम करतो आहे. सो राष्ट्रप्रथम ट्रस्टच्या अंतर्गत मिशन अग्निपंख म्हणून नावाचा एक प्रोजेक्ट चालतो. सो मिशन अग्निपंखमध्ये जे स्लम भागातली जी मुलं आहेत तर त्या भागात त्या मुलांसोबत कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट ह्या विषयावर आत्ता आम्ही काम करतो आहे. ह्याचा हेतू असा आहे की त्या भागातली मुलं जास्त पे करू शकत नाही बाहेरच्या शाळांमध्ये. सो अंगणवाडी त्यांच्याबरोबर काम करतेच आहे महाराष्ट्र शासनाची, पण इतक्या सुविधा किंवा इतक्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळत नाही आहेत. सो आपल्या बाजूनं काहीतरी त्यांना मिळावं या हेतूनं आत्ता मिशन अग्निपंख हा प्रकल्प काम करतोय. सो त्याची प्रमुख म्हणून आत्ता काम बघतीये आणि हेतू असाच आहे की पुण्यातल्या सगळ्या वस्तीतल्या मुलांबरोबर हा विषय पोचला पाहिजे, कारण लहान वयातच ती जडणघडण झाली तर पुढील शिक्षणासाठी सगळ्या त्या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या ठरणार आहेत. सो असा माझा छोटासा आणि एवढाच परिचय. ओके मॅम, तर तुम्ही बोलला की तुम्ही मुलांसोबत खूप काम केलं आहे आणि बेसिकली त्याला सायकोलॉजीमध्ये चाइल्ड सायकोलॉजी असं म्हणतात. तर आम्हाला आधी जाणायला आवडेल की चाइल्ड सायकोलॉजी एक्झॅक्टली काय आहे आणि ते का महत्त्वाचं आहे टीचर्स आणि पेरेंट्ससाठी जाणून घेण्यासाठी. सो सायकोलॉजी ही प्रत्येक वयात महत्त्वाची असते. जसे की चाइल्ड सायकोलॉजी म्हणताना एखादा मूल जन्म झाल्यापासून किंवा तो जन्म होण्यापूर्वी जेव्हा आईच्या पोटात ते मूल असतं तिथपासून त्याची ती सगळी जर्नी सुरू होते आणि मग जन्म झाल्यापासून ते वयवर्ष 8पर्यंत आपण चाइल्ड असं हे करतो. म्हणजे वयवर्ष 8पर्यंत त्याची मेंदूची वाढ ही अधिक झपाट्यानं होत असते. सो तेव्हापर्यंत जर आपण चांगल्या गोष्टी त्यांना पुरवल्या तर त्यांचा विकास आणि वाढ म्हणजे ग्रोथ आणि त्यांची डेव्हलपमेंट ही चांगल्या दृष्टीनं म्हणजे पॉझिटिव्ह घडू शकते. सो त्यांच्या इमोशन्स कसे रेग्युलेट होत आहेत, त्यांची वाढ ही त्या वयात त्या गोष्टींना होती आहे का. म्हणजे जन्म झाल्यानंतर 6 महिने तर फिडिंग आईचं दूध ते घेतात, मग त्याच्यानंतर ते जेवायला लागतात तेव्हा त्यांची पचनशक्ती ही चांगली आहे का, त्यांची ती पचन क्रिया चांगली होती का, ते त्या वयात त्यांना दात येत आहेत का, किंवा त्या वयात ते चालायला शिकतात का, बोलायला शिकतात का. कधी कधी असं होतं की त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही उशिरा होते. मग उशिरा झाल्यानंतर मग त्यांची डेव्हलपमेंट ही थोडी स्लो होत जाते. सो मग पुढे जाऊन त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जायला लागतं. सो चाइल्ड सायकोलॉजी किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणताना ह्या सगळ्या गोष्टी या योग्य वयात योग्य काळात झाल्या तर ती डेव्हलपमेंट चांगली अशी आपण म्हणू शकतो. सो चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये त्यांचे इमोशन्स, त्यांचं बिहेवियर आणि मग त्यांचे सगळे असे माइलस्टोन्स हे त्या वयात घडतात का. आणि हे का महत्त्वाचं आहे पेरेंट्स आणि टीचर्सला जाणून घेण्यासाठी. हे का महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टी जर त्या वेळेत झाल्या नाहीत तर त्यांना मी जसं सांगितलं की पुढे जाऊन असे अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणजे काही मुलं अशी असतात की आत्ता आपण काही 2-3 आजारांची आपण नावं ऐकतो की ऑटिझम असेल किंवा ADHD सारखा आजार असेल. सो आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत की ह्या मुलांची डेव्हलपमेंट स्लो आहे. मग ती डेव्हलपमेंट स्लो असल्यामुळं त्यांना गोष्टी कॅच करता येत नाहीत पटकन आणि मग त्यांच्या बिहेवियर पॅटर्नमध्ये फरक दिसतो किंवा त्यांना इमोशन्स त्यांचे रेग्युलेट करता येत नाहीत. मग ते एकटे राहायला लागतात. मग पुढे जाऊन त्याचा साईड इफेक्ट म्हणू आपण की पुढे जाऊन त्याचं रिफ्लेक्शन हे त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टींवर पडत असतं. त्यामुळं शिक्षकांनी म्हणजे टीचर्स आणि पॅरेंट्सनी त्यांच्या छोट्या माइलस्टोनवर जर लक्ष दिलं आणि त्यानुसार त्यांची डेव्हलपमेंट ही ट्रॅक करत गेलो आपण तर पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही.
म्हणून शिक्षकांनी आणि पॅरेंट्सनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मॅम, तर चाइल्ड डेव्हलपमेंटचे काही स्टेजेस आहेत, तर मग त्या कोणत्या कोणत्या स्टेजेस आहेत ते तुम्ही सांगू शकता? सगळ्यात जगप्रसिद्ध थेरी म्हणजे जीन पियाजेची थेरी. सो पियाजे असं सांगतो की मुलांची फिजिकल वाढ जशी होते, म्हणजे फिजिकल काय तर 6 महिन्यापर्यंत ते जेवत नाही, दूध पितं. 6 महिन्यानंतर ते थोडं रांगायला लागतं, म्हणजे ते जेवायला लागतं, रांगतं. मग रांगताना ते पोटावर रांगतंय का त्यांना काही टेक्निक सापडली आहे की. सो पहिली जी स्टेज आहे त्याला सेन्सरी मोटर असं म्हणतो आपण, की त्याच्यात त्यांचे जे 5 सेन्स आहेत आपले, तर ते डेव्हलप व्हायला लागतात. म्हणजे त्यांची चव डेव्हलप व्हायला लागते, त्यांच्या पायांच्या स्नायूंमध्ये ताकद यायला लागते, त्याच्यानंतर त्यांना कुठला तरी एका गोष्टी वास यायला लागतो, त्यांना दिसायला लागतं, वेगळे वेगळे रंग दिसायला लागतात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण हाक मारली तर ते आपल्याला प्रतिसाद देत आहेत का, आपण त्यांना एखादी गोष्ट दिली आहे तर प्रत्येक मूल हे चोखतं, ते तोंडात घालतं. सो आपण म्हणतो की आई वडील म्हणतात की ते चोखू नको, पण ती त्याची नीड आहे ना चोखणं, किंवा ती त्याची नीड आहे ते सगळं हाताळणं, ते पाडणं. सो त्या वयात ते सेन्स त्यांचे डेव्हलप होत असतात. सो हे माइलस्टोन आहेत. त्याच्यानंतर एरिक्सन असं सांगतो की तर तो शास्त्रज्ञ असं सांगतो की त्यांची सायकोसोशल ही डेव्हलपमेंट होत असते. मग आईवडिलांवर त्यांचा ट्रस्ट निर्माण होत असतो. मग पहिले 1 वर्षापर्यंत ते ट्रस्ट आणि मिसट्रस्ट अशा गोष्टींमध्ये अडकलेले असतात. त्याच्यानंतर ते काहीतरी ॲक्शन करायला लागतात. मग ते ऑटोनॉमी ज्याला आपण म्हणतो की स्वावलंबी होतात, की 1 ते 3 वर्षापर्यंत ते स्वतःच्या हाताने कधी कधी जेवण करतात, किंवा त्यांची वस्तू असेल ती आणतात उचलून किंवा देतात आपल्याला असं. मग जर आपण ते नाही करू दिलं त्यांना, तर त्यांना तो गिल्ट निर्माण होतो, किंवा त्यांना ते शेम वाटतं की अरे आपलं काहीतरी चुकतंय का. सो हे माइलस्टोन्स आहेत. सो पहिल्या 8 वर्षापर्यंत त्यांचे सेन्स डेव्हलप होत असतात, त्यांचे फिजिकल स्नायूंमध्ये ताकद येत असते, त्यामुळे ते चालायला लागतात, बोलायला लागतात, आणि ते आपल्याला अनुकरण करत असतात. ओके, आपण त्यांच्या डेव्हलपमेंटबद्दल बोललो, म्हणजे बेसिकली आता ह्या डेव्हलपमेंटमध्ये जर प्रॉब्लेम्स आले, किंवा मे बी जसं तुम्ही म्हटलं की आपण त्यांना नाही करून दिली एक गोष्ट, त्याचा काहीतरी साईड इफेक्ट्स होतात, तर त्या डेव्हलपमेंटला पुढे जाऊन किती प्रॉब्लेम्स वाढतात त्याचे, किंवा कशामध्ये प्रॉब्लेम्स येतात? डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची पालकांची अशी गोष्ट आहे की मी परत सांगते, मी तो शब्द परत उच्चारते की मुलं आपलं बघून करत असतात. म्हणजे जर मी एखाद्या लहान मुलाला ती गोष्ट उचलण्यापासून जर थांबवत असेल, तर त्या गोष्टीबद्दल त्याचा काहीतरी एक डोक्यात गोष्टी तयार होणार, किंवा ती एक त्याची भावना तयार होणार की ही गोष्ट काहीतरी वाईट आहे, किंवा ह्या गोष्टीपासून मला अडवतात. सो पुढे जाऊन त्या गोष्टीचा फोबिया म्हणा, किंवा भीती वाटणं म्हणा, किंवा मग त्या गोष्टीचं काहीतरी त्या गोष्टीपासून लांब पळणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जर आपण त्यांना प्रत्येक गोष्ट करताना अडवलं की तू हेच करू नको, तू तेच बघू नको, सो त्यांचा कॉन्फिडन्स हा काही प्रमाणात कमी होईल. म्हणजे तो डिसऑर्डर नाही म्हणता येणार, किंवा तो आजार नाही म्हणता येणार, पण ह्याचे साईड इफेक्ट्स हे दिसतील. त्याच्यानंतर आपण सध्या सारखं मोबाईल दाखवतो, बाळ रडलं की काहीतरी कार्टून लावून देणार आणि ते मोबाईल दाखवणार. सो त्याच्यामुळं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता ही कमी होईल. त्यांना काहीतरी आत्ताच्या मुलांना, म्हणजे जेन जे आत्ता संपलं, सो जेन अल्फा ही जनरेशन चालू झाली, सो ह्या सगळ्या मुलांना काहीतरी नवीन लागते सतत प्रत्येक वेळेला. म्हणजे एक गाणं ते एका वेळीच बघू शकतात, ते दुसऱ्यांदा लावून दिलं की ते बोर होतात. मग हे गिफ्टेडची पण लक्षणं आहेत. म्हणजे आपली बुद्धिमत्ता, म्हणजे आपलं इंटेलिजंट हे गिफ्टेड मुलं आपण ज्यांना म्हणतो, की त्यांना एकदाच सांगितलं की त्यांच्या लक्षात राहतं. पण हे कुठेतरी गिफ्टेड न म्हणता हे कुठेतरी ॲग्रेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय, एकाग्रता कमी होती, अशी ती लक्षणं आहेत. त्यामुळं मग त्यात अडकून पुढच्या गोष्टी ज्या स्किल्सच्या आहेत, ज्या नवीन आहेत, त्या करण्यापासून ते थोडे लांब राहतील. त्यामुळं ADHD असेल, किंवा ऑटिझमसारखा आजार असेल, किंवा मग असे अनेक जे आजार नाही म्हणता येणार, पण अशी बारीक बारीक लक्षणं जी आजारांना कारणीभूत आहेत, ह्या गोष्टी सुरुवात इथूनच. मॅम, तुम्ही आता बोलला की लहान मुलं फोन बघतात, कोकोमेलन म्हणून एक ते पाहतात, तर तुम्हाला काय वाटतं की याचा काय फरक पडतोय आता मुलांवर? कारण 6-7 महिन्यांची पण मुलं असतील, हो,
आणि खाताना त्यांना लागतो फोन, यूट्यूब असं काहीतरी दाखवतात पेरेंट्स. तर मग काय परिणाम होणार आहे याचा पुढे जाऊन? सो कोकोमेलन किंवा यासारखे जे कार्टून आहेत ती इंडस्ट्री खूप डोकं लावून ते सगळं तयार करते. ते वाईटच आहे असं माझं म्हणणं नाही. ते बघितलं पाहिजे, कारण त्याची रिदम, त्याचे गाणी, त्यात ते दाखवणारे ते सगळे पिक्चर्स किंवा ते व्हिज्युअल्स हे मुलांना खूप कॅच करणारे असतात आणि मुलांना त्यात गुंतून ठेवलं जातं. म्हणजे कुठलंही गाणं लावलं की 6 महिन्याचं, जसं तुम्ही म्हणाल की 6 महिन्याचं मूल शांत होऊन ते एकटक बघायला लागतं आणि ते शांत असतं. सो ह्याचा वापर किती करायचा हे आपल्या हातात आहे. आपण सतत जर ते दाखवत गेलो तर मोबाईल ॲडिक्शन तर आत्ता आपण सर्रास आजूबाजूला बघतोच आहे. सो ते ॲडिक्शन वाढेल, नाहीतर मग जसं मी म्हणाले की त्यांची एकाग्रताच कमी होईल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनच कमी होईल. आणि कॉन्सन्ट्रेशन हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही साधं काही छोटी गोष्ट करत असाल तरी ते गरजेचं. सो ते त्या वयात जर कमी झालं तर पुढे जाऊन अनेक गोष्टींना त्यांना फेस करायला लागेल. सो मुलांना शांत करणं त्याच्यासाठी कोकोमेलन दाखवायचं नाही, त्यांना त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे हे फक्त त्यांना 15 ते 20 मिनटं दिवसभरात दाखवायचं. आणि बाकी उरलेला वेळ पालकांनी किंवा शिक्षकांनी हे त्यांच्याबरोबर घालवायचं, म्हणजे त्यांच्याशी कनेक्ट राहून, त्यांच्याशी बोलून, त्यांना जाणून घेऊन तो वेळ त्यांच्याबरोबर घालवला पाहिजे असं वाटतंय. मॅम, आपण हे आपल्या आजकालच्या जनरेशन किंवा आजूबाजूला बघतोय हे आहे. आता आपण ज्यावेळेस बोलायला जातो त्यावेळेस अर्बन आणि रुरल ह्याची डेव्हलपमेंट, म्हणजे एका चाइल्डची डेव्हलपमेंट वेगळी होते. कारण की आपण म्हणतो की त्यांचा नेचर वर्सेस नर्चरवाला एक खूप डिफरन्स पडतो तिथे. तर ह्या दोघांमध्ये एकतर बेसिक डिफरन्स काय असतो की अर्बनमध्ये कशी ग्रोथ होते आणि रुरलमध्ये ती किती वेगळी आहे, तर ह्याच्याबद्दल थोडंसं सांगाल आम्हाला. प्रत्येक म्हणजे कुठलाही मुलगा असू दे, मुलगी असू दे, म्हणजे भारतातली असू दे, जपानमधली असू दे, ऑस्ट्रेलियातली कुठलीही असू दे, ती स्टेजेस किंवा त्या सगळ्या गोष्टी ह्या सारख्या आहेत आपल्या. फक्त आपण त्यांना ज्या गोष्टी देतोय त्याच्यावरनं त्यांची डेव्हलपमेंट ठरते. म्हणजे सो अर्बनमधल्या लोकांना सोयीसुविधा ह्या लगेच ॲक्सेसेबल होतात, त्यामुळं मग त्यांची फास्ट ग्रोथ किंवा टेक्नॉलॉजीच्या संदर्भात त्यांना अधिक माहिती कळते किंवा ते लर्निंगमध्ये जास्त ॲडॅप्ट करणारे असतात, कारण त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. तसं गावाकडच्या लोकांना त्या गोष्टींची थोडी लिमिट्स आहेत, त्या गोष्टींना थोड्या मर्यादा. पण मग गावाकडची लोकं ही अनेक गोष्टींमध्ये सहज ॲडजस्ट करणारी असतात. तसं शहराकडच्या लोकांमध्ये थोडा बदल आपल्याला जाणवतो की शहराकडची लोकं ही ॲडजस्ट करणार नाही, पेशन्स लेवल खूप कमी असतात. आणि सेम स्क्रीन ॲडिक्शन अर्बनमध्ये मुलांची जास्त असते असं आढळून आलं आहे थोडंफार. आणि गावाकडे कसं अजून पण शेतातली कामं आहेत, अजून पण गावातली खेळ आहेत, म्हणजे गावातल्या लोक एकत्र येतात, अजूनही ते सण उत्सव सगळे साजरे करतात. आणि मग त्यातनं होणारी त्यांची ती सोशल डेव्हलपमेंट ही गावातल्या मुलांची थोडी वेगळी आहे. शहरातल्या मुलांचं थोडं न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळं घरात राहणं किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतून त्या सगळ्या गोष्टी विसरणं, म्हणजे सण उत्सव ह्या सगळ्या कल्चरल डेव्हलपमेंट थोडी त्यांची कमी. आणि मग स्लम भागातला आपण विचार केला, म्हणजे वस्ती भागातला, तर तिथे त्यांच्या आईवडिलांच्या ह्याच्या हातावरच पोट असतं, म्हणजे त्यांनी काम केलं तरच त्यांना ते मिळणार आहे जेवण. सो त्या मुलांची अवस्था पूर्ण वेगळी, कारण आजूबाजूला वातावरण एकतर दूषित म्हणता नाही येणार आपल्याला, पण अनेक प्रश्न आहेत, व्यसने किंवा अस्वच्छता आहे किंवा अशिक्षितपणा आहे, म्हणजे आईवडीलच शिकलेले नाही आहेत. आईवडिलांना माहितीच नाही आहे की डेव्हलपमेंट कशी करायची मुलांची, मुलांना काय गरज आहे, मुलांना काय दिलं पाहिजे. सो तिन्ही भागात आपल्याला सगळे वेगवेगळे म्हणजे अगदी टोकाचे चित्र दिसतात. मॅम, तोच ॲडिंग अप क्वेश्चन एक आहे की मग ह्याच्यामध्ये 3 टाईपचे डेव्हलपमेंट्स आहेत तसे, तर आपण ते बायोलॉजिकल बोललो, सोशल आणि सेल्फ जी आहे सायकोलॉजिकल. तर मग ती कशी ह्या सगळ्यांमध्ये पण डिफर करते? जेनेटिक ज्या गोष्टी असतात त्या होतच असतात, म्हणजे त्याला काही विशेष वेगळं दिल्याने काही होत नाही, कारण त्या जेनेटिक ज्या घडायच्या त्या घडतात. पण सायकोलॉजिकल आणि सोशल ह्याच्यात खूप फरक असतो. थोडं इकडे बघायला गेलं, अर्बनमध्ये बघायला गेलं तर एकटेपणा किंवा
सतत दुःखी असणं किंवा सतत ताण घेऊन कुठल्या तरी गोष्टी करणं असं थोडं जास्त जाणवतं आपल्याला. पण तेच गावाकडची मुलं बघितली तर त्यांचा तो लवचिकपणा जास्त असतो. म्हणजे काही द्या ते आम्ही करू. त्याच्यानंतर सगळे एकमेकांसोबत रोजचं बोलणं असतं, रोजचं भेटणं असतं, त्यामुळे ते आनंदी असण्याचं जास्त तिकडे आपल्याला भाव दिसतो, कल दिसतो. सो अशा गोष्टी इकडे जास्त आणि इकडे कमी असं जरा असतं. आणि मग आजूबाजूचं वातावरण पण कसं आहे, शहरातल्या मुलांचं मी बऱ्याचदा बघते की पालक त्यांना खूप गुंतवून ठेवतात, खूप क्लासेस लावतात. म्हणजे शाळा झाली की गायनाचा क्लास झाले की चित्रकलेचा क्लास झाले की काहीतरी कराटेचा क्लास. त्या मुलाला स्वतःसाठी वेळच नाहीये त्याला एक्सप्लोर करायला स्वतःला. म्हणजे मला काय आवडतंय, मला काय येतंय. सो तो एक फरक आपल्या शहरातल्या पालकांमध्ये मुलांमध्ये खूप दिसतो की ते खूप बर्डन खाली असतात. म्हणजे त्यांची बॅग जरी आपण उचलली तरी आपण असे होऊ तेवढी त्यांची बॅग जड असते. तसं गावाकडे अजून टेक्नॉलॉजी नाही पोचली आहे, त्याचा एक प्लस पॉईंट असं म्हणता येईल की ह्या गोष्टी त्यांच्याकडे कमी आहेत. आणि मग वातावरणातनं शिकणाऱ्या किंवा आजूबाजूच्या लोकांकडनं शिकणाऱ्या गोष्टी ह्या खूप जास्त. मॅम, आपण ऑटिझम बद्दल बोललो थोड्या वेळापूर्वी, तर तुम्ही सांगू शकता का की ऑटिझम काय असतं आणि ह्याचे सायन्स ॲट व्हॉट एज तुम्हाला समजू शकतात आणि काय पेरेंट्सने लक्ष कसं दिलं पाहिजे? ऑटिझम म्हणजे मुलं त्यांच्यात मग्न असतात. म्हणजे कोणाच्यात मिक्स होणार नाही, कुणी बोलवलं खेळायला तरी जाणार नाही, किंवा आपण त्यांना हाक मारतोय तरी त्याला काही ते रिॲक्शन किंवा प्रतिसाद देणार नाही. असे अनेक लक्षणं आहेत. काही वेळेला प्रत्येक मुलांमध्ये हे थोडे मायनर लक्षणं असं दिसतात, कारण ती डेव्हलपमेंटमधलीच ती एक स्टेज असते. पण ती जर नंतर म्हणजे 8 ते 12 वर्षापर्यंत जर ती जास्त दिसायला लागली की ते कुणाच्यातच मिक्स होत नाही, म्हणजे सोशल इंट्रोवर्ट नाही म्हणता येणार आपल्याला त्याला, कोणाशी बोलतच नाही आहेत, काही आपल्याला प्रतिसादच देत नाही आहेत, ना अकॅडमिक त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, ना कुठल्या स्किल वाईज त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. सो असं जरी असलं तरी पण मग ती लगेच आपण दाखवलं पाहिजे डॉक्टरांना. कारण मग ह्याच्याने काय होतं, त्यांची डेव्हलपमेंट ही मागं पडते आणि मग त्यांचे स्किल वाईज किंवा पिअरमध्ये त्यांना चिडवणं आलं किंवा त्यांना बोलणं आलं, त्यांच्यावर हसणं आलं, सो या मुलांना हे खूप फेस करायला लागतं. त्यामुळे हे पटकन दाखवलं तर मग ते नॉर्मल ह्याच्यात येण्यासाठी त्यांना मदत होईल. ऑटिझम हा घाबरण्यासारखा आजार नाही आहे, पण हा पटकन आपण ओळखला, पटकन डायग्नोस केला तर त्याच्यावर उपाय आहेत, म्हणजे भरपूर आहेत. सो यासाठी पालकांनी त्यांच्याशी सतत बोललं पाहिजे की तुला वाटतंय काय, तुला बोलायचं आहे का. हे जर पालकांनी केलं, पालकांनी जर मुलांना बोलतं केलं तर हा आजार डॉक्टरांकडे जायचा आधी आपल्या घरातच सुटू शकतो. मॅम, आता तुमचा एवढा सगळा एक्सपिरियन्स आहे, तर त्याच्यामध्ये काही रिअल लाईफ इन्सिडेंट्स आहेत का ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली हे डेव्हलपमेंटचे चेंजेस बघितले आणि मग यू ऑल्सो ट्राईड टू वर्क ऑन दॅट? आपण आजूबाजूला खूपच दिसतात. म्हणजे मोबाईल हा आपला खूप मोठा शत्रू झाला आहे. मोबाईलमुळे हट्टीपणा वाढला आहे, ॲग्रेशन वाढलं आहे, किंवा अनेक गेममध्ये खेळताना ह्याला मारू का त्याला मारू का असं आलं आहे. त्याच्यानंतर रील्समध्ये बघताना किंवा पिक्चरमध्ये बघताना त्या कॅरेक्टरमध्ये शिरणं आणि ते कॅरेक्टर कॅरी करणं, अशाही गोष्टी आजूबाजूला घडतात. सो त्याच्यावर असं काम असं करताना की त्यांना काहीतरी देणं, सतत एंगेजिंग ठेवणं मोबाईल व्यतिरिक्त, ॲक्टिव्हिटीमधनं असेल, त्यांच्याशी गप्पा मारून असेल. आता जे आम्ही सेंटर चालवतो, सो त्यात अशी मुलं येतात आणि मग ते आल्यानंतर त्यांच्याबरोबर असं ॲक्टिव्हिटी घेणं की त्यांना ते बोर पण नाही वाटलं पाहिजे आणि त्यांना त्या गोष्टी कळल्या पण पाहिजेत. एकतर आपल्याकडे काय आपल्या शिक्षण पद्धतीत की मुलगा सिनियर केजीला गेला की त्याला ABCD लिहायला लावतात, पण असं सायंटिफिक वेनी आपल्याला सांगितलं की मुलगा पहिलीच जाईपर्यंत त्यांनी काही लिहिलं नाही पाहिजे, त्यांनी फक्त जाणून घेतलं पाहिजे. कारण ते खरडपट्टी करण्यात मुलांचा इंटरेस्ट निघून जातो. A फॉर ॲपल, B फॉर बॉल हे करण्यात, हे काय, हे कसं घडतं, ही जी क्युरिओसिटी असते ही त्यांची कमी होत जाते. सो मग त्यांची ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कशी झाली पाहिजे ह्या गोष्टींवर फोकस करून त्यांना त्या सगळ्या गोष्टींना बाहेर काढणं. सो त्याच्यात मग त्यांना आय हँड कोऑर्डिनेशनचे खेळ असतील किंवा कुठेतरी एखादी फील्ड व्हिजिट असेल
किंवा मग सिग्नल असतो, सिग्नल पाळायचा असतो. मग सिग्नल काय आहे? फक्त लाल म्हणलं की थांबा, पिवळा म्हणलं की चाला असं नाही ना. मग ते खेळ घेऊन त्यांना प्रत्यक्ष सिग्नल दाखवणं. शेवटी ते आपल्यावर आहे की मग ह्याच्यात काय करायचं. मग लोकांमध्ये सोडायचं मुलाला. मग त्याच्यामुळे ते मोबाईल आठवत नाही. किंवा घरी सांभाळायला येणारी जी ताई असते तिला काहीतरी एखादा ॲक्टिव्हिटी किट आणून द्यायचं, ती त्या मुलाबरोबर खेळेल. मुलगा रोज सकाळ आणि संध्याकाळी बाहेर गेला पाहिजे फिरायला. ह्या सगळ्या गोष्टीतनं ह्या गोष्टी कमी होतील. मला सांगा की बहीण किंवा भाऊ असणं याचा किती चाइल्ड डेव्हलपमेंटवर फरक पडतो? पडतो. म्हणजे एक थेरी पण आहे ॲडलरची, बर्थ ऑर्डरची, की मोठा मुलगा असेल तर ते जबाबदारी येते, त्यांची लिडरशिप वाढते, प्रेशराईज असतो तो मुलगा. मधला मुलगा असेल तर तो चिल असतो थोडा, म्हणजे काही नसतं त्याला, असतं. नंतर जो छोटा मुलगा असतो तो क्रिएटिव्ह असतो, असं त्यांनी ते सांगितलं थोडक्यात. पण मग बहीण किंवा भाऊ असणं ते त्यांना पियर मिळतं. त्या एक ग्रुपमध्ये काम करण्याची सवय ही त्यांना लहानपणापासून होते. किंवा एक इमोशनल सपोर्टर आपण ज्याला म्हणतो, तो एक सॉफ्ट कॉर्नर असतो आपला बहीण किंवा भाऊ असणं. जर एक मुलगा सिंगल असेल तर मग तो ओव्हरबर्डन असतो, प्रेशराईज असतो, पालकांची खूप अपेक्षा असते एका मुलाकडनं, खूप काळजी असते पालकांची की तू हे करूच नको, तू हे कर, तू इकडे जाऊच नको. सो दोघं असेल तर उत्तमच. एक जर असेल तर पालकांनी थोडी काळजी घेतली पाहिजे की ओव्हर पॉझिटिव्हनेस न दाखवता त्याला इन्करेज केलं पाहिजे की तू हे करू शकतो, तू हे कर. किंवा मग त्याला जास्त मित्र आणि मैत्रिणी कसे होतील ह्याच्यावर आपण जास्त फोकस केला पाहिजे. जसं आपण बोललो की आपल्याला बहीण भाव पाहिजे असतात किंवा मग कधी कधी सिंगल चाइल्ड असणं पण हे असतं. बट जर आपण वाईस वर्सा बघितलं तर मग देर आर सिंगल पेरेंट्स ऑल्सो बाहेर. तर त्यांची पण, त्यांच्या मुलांची डेव्हलपमेंट पण खूप व्हॅरी करते त्या गोष्टींनुसार. तर ते डिफरन्स काय असेल किंवा मग आपण कशावरती जास्त बघायला पाहिजे? अगेन पॅरेंट्स आणि टीचर्सवर असतं ते. जर तुम्ही सगळ्या गोष्टी त्यांना वेळेवर देत असाल, त्यांची नीड फुलफिल करत असाल तर काही फरक जाणवत नाही. पण मग अशी काही तफावत असेल तर मग त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा वावर त्या मुलांबरोबर वाढवला पाहिजे. आजी असेल, आजोबा असेल, काका असेल. कारण हे सगळे रिलेशन्स पण मुलांना कळले पाहिजेत. फक्त आई आणि बाबा नाही आहे माझे काका आहेत, माझी ताई आहे, माझा दादा आहे. सो ह्यांच्या प्रती त्यांचा रिस्पेक्ट वाढला पाहिजे. ही सगळी सिस्टीम आपल्याला नकळतपणे खूप काही शिकवून जाते. मुलांना काय असतं, सतत अटेन्शन हवं असतं. जर त्यांच्याकडे जे कोणी जास्त अटेन्शन देणार त्यांना ते त्यांचे लाडाचे होणार. म्हणजे आपण खूप बघतो की आजी आजोबा हे मुलांचे खूप लाड करणारे असतात, कारण त्यांना जे मागल ते देतात. सो मुलांची नीड हीच असते की मला हवंय ते द्या, पण मग मला हवंय ते सगळं नाही द्यायचं. जी गरज आहे त्या गोष्टी दिल्या तर त्यांना त्या गोष्टी पण कळायला लागतात की नाही, आता मला इतकंच हवंय तर मला आबांनी इतकंच दिलं. मग हट्ट कमी होतो, मग त्यांची समज वाढते की आपण काय मागायचं काय नाही मागायचं. मॅम, आधीच्या जनरेशनच्या जसं तुम्ही बोलला की जेन झी आहे आणि आता जेन अल्फा आहे, तर मग तुम्हाला काय वाटतं की मिलेनियल्स, जेन झी, जेन अल्फा यांच्यामध्ये काय मोठा फरक जाणवतो? डेव्हलपमेंट ही थोडी अलीकडे सरकतीये असं जरा वाटतं. कारण आधीच्या मुलांना दातं ही दीड एक वर्षात दातं यायची. एक दात यायला एक साधारण 1.25 वर्ष तरी लागायचा. पण आत्ताच्या 8 ते 9 महिन्यात मुलांना दातं येतात. म्हणजे ती पण एक नाही, 3-4 दातं येतात. मूल जन्माला आल्या आल्या पालतं पडायला शिकतंय. पालतं पडायला पण एक 3-4 महिने लागायचं जर आपण ऑब्झर्व केलं तर. सो ते लगेच पालतं पडतंय, लगेच रांगायला लागतंय, लगेच आपण जे बोलतोय ते बोलायला लागतात. सो हा फरक जाणवतोय मागच्या जनरेशनपेक्षा. आणि येणारी जी जेन बीटा आपण ज्याला म्हणू, बीटा जनरेशन, सो ती खूप लगेच शिकणारी असेल. म्हणजे एकदा सांगितलं की त्यांना येतंय. आणि टेक्नॉलॉजीचा खूप वापर करणारी, आता तर आपण करतोच आहे, पण चांगल्या पद्धत, मी असं वाचलं होतं एका ठिकाणी की टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करणारी ही जनरेशन असेल. सो सगळ्यात महत्त्वाचं डेव्हलपमेंट ही अलीकडे सरकते. त्यामुळे पालकांनी आणि टीचर्स लोकांनी त्यानुसार त्यांना त्या गोष्टी दिल्या पाहिजेत.
म्हणजे 1 वर्षाचं मूल असेल तर त्यांच्यासाठी 2 वर्षाची खेळणी आणली पाहिजे, कारण त्यांना ते आत्ताच कळतं. सो ही डेव्हलपमेंट अलीकडे सरकते, हा खूप मोठा फरक जाणवतोय. त्यानुसार आपण त्यांना त्या गोष्टी पुरवल्या पाहिजेत. तर मॅम तुमच्या एक्सपिरियन्समध्ये असं आहे का की तुम्ही कोणत्या मुलाला किंवा मुलीला लर्निंग डिसेबिलिटीज आहेत आणि त्याला मदत केली आहे? प्रत्येक मुलामध्ये शिकताना किंवा मुलीमध्ये शिकताना ह्या सुरुवातीच्या काळात आकडे उलटे लिहिणे असतील किंवा एखादा शब्द आहे त्याला उलटं म्हणणं असेल, सो ह्या गोष्टी आपल्याला आढळतात. पण त्या गोष्टी तिथल्या तिथे नाही करेक्ट केल्या तर पुढे जाऊन मग हे सगळे डिसऑर्डर आपल्याला दिसतात. सो तेव्हाच्या तेव्हा मग त्यांना ते सांगितलं पाहिजे. ते पण मग ओरडून किंवा ते तुला काच येत नाहीये असं न म्हणता हे असं आहे, याला हे म्हणतात. मॅम, आपण बघितलं आहे की आजकालच्या एज्युकेशन सिस्टममध्ये जिथे आपल्याला A ग्रेड मिळतो तो मुलगा हुशार आहे, ज्याला 90+ असतात पर्सेंटेज, तो मुलगा ब्रिलियंट आहे. बट लाईक त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यांचे इवन गोल्स असे असतात की तुम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. तर मग हे कितपत लाईक बरोबर आहे किंवा तुमचं ओपिनियन काय ह्याच्यावरती? सो प्रत्येकाची स्टाईल ही वेगळी आहे. प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी, प्रत्येक ह्युमन हा युनिक आहे. तो युनिकनेस घेऊनच जन्माला आलेला. त्यामुळं गार्डनर म्हणून जो सायकोलॉजिस्ट आहे त्यांनी हेच सांगितलं की प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगळी. म्हणजे मला चित्र काढायला आवडतंय तर तुला गायला आवडत असेल, तुला काहीतरी डान्स करायला आवडत असेल, कुणाला काहीतरी अभ्यासच करायला आवडत असेल. सो आपली सिस्टीम अशी जनरेट झाली आहे की जसं तू म्हणालीस की ग्रेड कार्ड्सवर त्या मुलाची हुशारी ठरते आणि मग पालक पण त्याला फॉलो करायला लागतात आणि मग त्या सगळ्या ओझ्याखाली येऊन मुलांना गपगुमान अभ्यास करायला लागतं. मग ते अभ्यास नाही होत तर मग 10 क्लास लावायला लागतात, तरी पण नाही होत तर मग त्याला रडून खडून कसं तरी पास व्हायला लागतं. सो मग ह्या सगळ्या ह्याच्यात त्याच्यात काय आवड आहे, त्याच्यात काय वेगळं आहे, ह्या गोष्टी हळूहळू कमी होतात, ह्या नाहीशा होतात आणि मग तो अभ्यासात पण हुशार होत नाही आणि मग इतर गोष्टीत पण होत नाही आणि मग नंतर येणारं जे फ्रस्ट्रेशन आहे. आत्ताच्या काळात आपण बघतोय की AI सारख्या गोष्टी आल्या, तर आता आपल्याकडे जेवढे स्किल्स आहेत त्याच्यावर आत्ता आपण सर्वाईव्ह करणार आहोत पुढच्या काही वर्षांमध्ये, ना की फक्त अकॅडमिक गोष्टींवरून. त्यामुळं प्रत्येक मुलाला जी आवड आहे ती आवड त्याला जपता आली पाहिजे, ह्यासाठी पालकांनी काळजी घेतली पाहिजे की तो एक वेळेस गणितात नाही पास झाला, नापास होऊ देत, पण त्याला चित्र काढायला आवडतं ना, तर चित्रकलेच्या क्लासला त्याला पाठवलं पाहिजे. हा जर तो चित्र पण नीट नसेल काढत तर मग त्याला समजावून सांगितलं पाहिजे. सो अभ्यास का महत्त्वाचा आहे आणि अभ्यास का केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे ह्याची जर गाईडलाईन आपण त्या मुलांना लहानपणापासून शिकवलं, म्हणजे लहानपणापासून जर मला A फॉर ॲपल हे लिहायलाच सांगितलं तर मला A फॉर ॲपल काय असतो, का लिहायचा असतो, ह्याची आवडच निर्माण होणार नाहीत ना. जर मला ॲपल दाखवला आणि तो ॲपल असा तयार होतो हे दाखवल्यानंतर मला A फॉर ॲपल लिहायची मजा येईल. पण आपल्याकडे सगळं उलट आहे, आपल्याकडे आधी लिहायला शिकवतात मग दाखवतात. त्यामुळे ही सिस्टीम पालकांनी ओळखली पाहिजे आणि मुलांना जे आवडतंय त्या गोष्टी त्यांना दिल्या, त्या नीड त्यांच्या फुलफिल केल्या तर मुलगा हा वेगळा काहीतरी घडू शकतो. कारण लहान मुलं ही पांढऱ्या कागदासारखी असतात किंवा एका मातीसारखी असतात, त्यांना आपण जसं घडवणार तसं ते घडणार. त्यामुळं प्रत्येक मुलाला जसं हवंय तसं जगू द्यावं. पालकांनी जास्त त्यांना स्ट्रिक्ट होऊन हिटलर होऊन वागवू नये किंवा अगदी निग्लेक्ट पण करू नये. त्यांच्या बरोबरीनं पालकांनी पण मोठं व्हावं आणि त्यांना ज्या हव्यात गोष्टी त्या त्या वेळेत द्याव्यात, असं पालकांसाठीचा मेसेज आहे. आणि आपण जर तसं वागायला लागलो तर मुलं आपोआप समंजस होतात आणि त्यांना कळायला लागतं की आता ही गोष्ट नकोय, ही गोष्ट हवी. तर मॅम आता लास्ट क्वेश्चन आहे की तुमचा ऑडियन्ससाठी काय एक लास्ट मेसेज असेल? म्हणजे हे पॉडकास्ट फक्त पालकांसाठीच नाही आहे, तर आपले लहान भाऊ बहीण असतात, आपल्या शेजारी असतात, आपण कुठेही गेलो तरी लहान मुलं असणारच आहेत. त्यामुळं आपला रोल हा असा पाहिजे की आपण त्यांचे मित्रच आहोत. तसं त्यांनी ते जर चुकलं तर त्यांना तिथल्या तिथं रागवणं नाही, पण त्यांना समजावून सांगणं असेल किंवा त्यांच्यासोबत खेळणं असेल. कारण मुलांना त्यांच्यासोबत खेळलं की ते आपलेसे वाटतात आणि ते आपल्याकडे लगेच अटॅच होतात. सो त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं खेळणं असेल, त्यांना चांगल्या गोष्टी शेअर करणं असेल, त्यांच्याकडनं जाणून घेणं असेल, त्यांच्याशी गप्पा मारायचं आपल्याला, फक्त काही नाही करायचं, गप्पा मारायचं, त्यांच्याबरोबर लहान होऊन आपल्याला खेळायचंय आणि त्यांना काय वाटतंय हे आपल्याला जाणून घ्यायचंय, त्यांना काय हवंय हे जाणून घेऊन आपण त्यांच्याबरोबर ॲज अ फ्रेंड म्हणून आपण त्यांच्याबरोबर राहूयात. पण रिस्पेक्ट थोडी अशी पण फ्रेंडली वळवली पाहिजे
की तू माझा दादा आहे पण तू माझा मित्र पण आहेस. सो हे धाक नसेल तिथे तर तिथे आदरपूर्वक धाक पाहिजे तिथे, की दादा मला काही सांगे ते मी ऐकलं पाहिजे. त्यांचे मित्र म्हणून आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्यांच्यातली युनिकनेस आपण जपली पाहिजे, असं आपलं सगळ्यांचं काम आहे. त्यामुळे हे आपण जपूयात, मुलांना मोठं करूयात, मुलांना वाढवूयात, कारण हीच मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे. ही ती जितकी चांगली घडणार आहेत तितकं आपलं देशाचं भविष्य चांगलं उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ही एक काळजी घेऊया. धन्यवाद. Thank you so much. Thank you so much, ma'am. Thank you so much, Sharvari. And thank you to the audience.